So welcome back once again for the series of lectures on engineering mechanics. Okay, last time we were discussing about our second last unit, that is work energy and power, or work energy methods we can say. In that we have discussed about the work done by the force. ओके, त्यानंतर आपण एनर्जीचे टाइप्स बघितले होते, पोटेन्शियल एनर्जी बघितली, कायनेटिक एनर्जी बघितली, त्यांची सम नेहमी झिरो राहते ते आपण बघितलं होतं. त्यानंतर ना आफ्टर दॅट आय थिंक सो वी वर डिस्कसिंग अबाउट द कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, isn't it? So in that case we had seen that the momentum of the object always remains constant. That is a initial momentum is equals to final momentum, and that momentum is nothing but the product of mass and velocity. ओके, सो आपण लास्ट टाइमला जे एक्झाम्पल बघितलं होतं ते म्हणजे आपण शिपचं घेतलं होतं, आठवतंय का? एक बोट आपण कन्सिडर केलेली, आपण त्याच्यामध्ये बसलेलो आहोत. इज युअर रिमेंबरिंग? Yes, sir. Yes, sir. Okay, so in that case we had seen that whenever we are coming out from the ship, in that case the velocity of ourselves and that ship always used to be there in a opposite direction. Suppose that this is a water surface over which this ship is moving and we are at exactly on the bank of the river. आपण नदीच्या काठाला आहे, तीरावरती आहे, आणि शिप काय झाली किंवा जहाज किंवा जे बोट आहे त्याच्यामध्ये आपण बसलेलो आहोत, ते शिप किंवा जहाज हे थांबलेलं आहे. परंतु ज्यावेळेस आपण ह्या शिप मधून बाहेर येतो, सपोज दॅट दिस इज अन अवर पोझिशन अँड वी आर जम्पिंग आउट फ्रॉम दिस शिप. आपण ह्या बोटीमधून काय करतोय, बाहेर जम्प करतोय. कोणत्या बाजूला करतोय? या बाजूला आपण जम्प करतोय. समजा या बाजूला नदीचा तीर आहे, काठ आहे, इकडे आपण जम्प करतोय. त्यावेळेस अवर व्हेलॉसिटी यूज टू बी देअर इन अवर डिरेक्शन, ही आपली या दिशेने व्हेलॉसिटी असते, आणि ऍट द सेम टाइम द शिप यूज टू मूव्ह इन अपोजिट डिरेक्शन. त्यावेळेस काय होतं, तर जे शिप असतं ज्याच्यामध्ये आपण बसलेलो असतो ते शिप हे बरोबर अपोजिट डिरेक्शनला मूव्ह होतं. त्या केसमध्ये काय होतं, सपोज दॅट वी हॅव कन्सिडर्ड द व्हेलॉसिटीज अँड ऑल दोज थिंग्स. मी जस्ट फक्त ब्रशअप करतोय. v1 is our velocity, m1 is our mass, m2 is the mass of that ship, and the velocity v2 final velocity मी घेतोय after the impact we can say. v2 ही velocity शिपची आहे, बोटीची आहे, लेफ्ट साइडला जाणार आहे ती, तिचं मास m2 आहे, आपली व्हेलॉसिटी v1 आहे, राईट साइडला आहे, आणि आपलं मास हे m1 आहे. तर त्या केसमध्ये आपण काय बघितलं होतं, बिफोर लिव्हिंग द बोट, म्हणजे आपण त्या बोटीमधून बाहेर पडण्या अगोदर दोघांचं मास हे कंबाईन होत होतं, म्हणजे m1 प्लस m2 होतं, कारण आपण त्या बोटीमध्ये होतो, त्यामुळे काय असणार आहे, कंबाईन असणार आहे. आणि त्यावेळी जी व्हेलॉसिटी जी होती ती व्हेलॉसिटी झिरो होती, बरोबर. देयर वॉज अ नो व्हेलॉसिटी, सो मी ब्रॅकेट मध्ये लिहितो व्हेलॉसिटी झिरो. इथं असताना आपण ज्यावेळेस शिप मध्ये होतो किंवा त्या बोटीमध्ये होतो, बोट थांबलेली होती, त्यावेळेस व्हेलॉसिटी झिरो होती. परंतु ज्यावेळेस आपण जम्प केलं, ज्यावेळेस आपण बाहेर पडलो, त्यावेळेस आपली मोशन राईट साइडला आहे, बोटीची मोशन लेफ्ट साइडला आहे. त्याच्यामुळे काय झालं की आपली पॉझिटिव्ह डिरेक्शन आपण घेतली तर शिपची जी डिरेक्शन आहे ती निगेटिव्ह असणार आहे. म्हणजे राईट हँड साइड पॉझिटिव्ह घेतलं, लेफ्ट हँड साइड निगेटिव्ह घेतलं, तर त्या केसमध्ये जो मोमेंटम येणार आहे, समजा आपण मी पहिला स्वतःचा घेतो, आपला राईट साइड आहे, म्हणजे काय येणार ते m1 इंटू v1 येणार, बरोबर. पॉझिटिव्ह येणार ते m1 इंटू v1, पॉझिटिव्ह येणार आपल्या राईट साइडला आहे. तर शिप लेफ्ट साइडला जाते म्हणजे मायनस येणार, व्हेलॉसिटी निगेटिव्ह येणार, मास आहे m2 इंटू व्हेलॉसिटी आहे v2, बरोबर. हे इकडच्या साइडची म्हणजे लेफ्ट साइड काय आहे, झिरो आहे. दॅट इज आय एम रिअरेंजिंग द सेम, दॅट इज 0 इज इक्वल्स टू m1 into v1 minus m2 into v2. जस्ट मी आणखी रिअरेंज करतो याला, ही निगेटिव्ह टर्म जी आहे ती इकडे लेफ्ट साइडला घेतो, म्हणजे काय होणार, पॉझिटिव्ह होणार, म्हणजे m2 v2 इज इक्वल्स टू m1 into v1 होणार. म्हणजेच काय, जी इनिशियल मोमेंटम होती आपली झिरो होती, ती फायनलच्या बाबतीत जर आपण विचार केला तर त्या केसमध्ये ह्या दोघांचं जर का नेट समेशन घेतलं तर ते झिरो येणार. कारण काय येणार आहे, m2 v2 इज इक्वल्स टू m1 v1, म्हणजे काय झालं, दोघांची मोमेंटम कशी झाली, सेम झाली, दोघांचा प्रॉडक्ट हा सेम झाला. आणि हा जर का सेम दोघांची जी सम आहे, म्हणजे मॅग्निट्यूड आहे, कुणाचं m1 v1 आणि m2 v2 चं, या दोघांचं मॅग्निट्यूड सेम झालं. ते जर का आपण इथं पुटअप केलं तर बरोबर लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड येणार, आणि मोमेंटम आपण कन्झर्व झाली असं म्हणणार.
ओके, त्याला बेस जो राहतो तो इम्पल्स मोमेंटमचा राहतो, इम्पॅक्ट आपण म्हणतो त्याला. जस्ट मिनिट. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल इम्पल्स, ऐकलंय का तुम्ही इम्पल्स? मी मोमेंटम हा अगोदर घेतला, बिफोर दॅट आय वॉन्ट टू गो फॉर नाउ इम्पल्स. ऐकलाय का रे शब्द इम्पल्स? Yes, sir. Yes, काय sir. असतं रे इम्पल्स म्हणजे? What does it mean about impulse? Anyone? Impulse कशाला म्हणायचं? बोल ना, कशाला म्हणायचं इम्पल्स? इम्पॅक्ट कशाला म्हणायचं रे? आवेग. Force into time. फोर्स इनटू टाइम म्हणजे काय झालं ते? Change in momentum. Change in momentum. चेंज इन मोमेंटम. ओके, आणखी Force. Over the time interval. फोर्स ओव्हर द टाइम इंटरवल. Yes, sir. ओके, तर इम्पल्स जर का आपण बघितलं तर सिंपल भाषेमध्ये इम्पल्स हा प्रॉडक्ट राहतो. टेक्निकली आपण बघायचं म्हटलं तर कशाचा? फोर्स आणि टाइमचा. Whenever we are considering that a large amount of the force acts over a small interval of time, एखादा खूप मोठा फोर्स हा अतिशय छोट्या टाइम पिरियड साठी एखाद्या ऑब्जेक्ट वरती ऍक्ट झाला तर त्या केसमध्ये आपण इम्पल्सिव्ह फोर्स असं म्हणतो. बरोबर? मीन्स इम्पल्सिव्ह फोर्स इज दॅट फोर्स विच ऍक्ट्स at its highest magnitude over a body for a so short time period. खूप मोठ्या मॅग्निट्यूडचं फोर्स जर का अतिशय स्मॉल इंटरव्हल ऑफ टाइम साठी एखाद्या ऑब्जेक्ट वरती ऍक्ट झालं तर त्या केसमध्ये त्याला आपण इम्पल्सिव्ह फोर्स असं म्हणतो. असं बघितलंय कधी तुम्ही रे इम्पल्सिव्ह फोर्स ऍक्ट होताना? खूप कमी वेळासाठी खूप जास्त फोर्स ऍक्ट होणारा. लोहाराने ऐरणीवर घन घाल. एक्झॅक्टली. एक केस झाली जो ब्लॅक स्मिथी वर्क चालतं. ब्लॅक स्मिथी वर्क म्हणजे आपण त्याला लोहार काम म्हणतो. त्या केसमध्ये ज्यावेळेस त्या लोखंडावरती आपण त्या मोठ्या हॅमरने स्ट्राईक करतो म्हणजे त्याच्यावरती आपण फोर्स अप्लाय करतो त्यावेळेस त्या हॅमरने अप्लाय केलेला फोर्स खूप जास्त असतो. फेट किंवा हॅमर आणि तो रॉड ह्या दोघांमधला कॉन्टॅक्टिंग पिरियड हा हार्डली 1 सेकंदचा असतो. हार्डली 1 to 2 seconds मॅक्सिमम. असं आणखी एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. तुम्ही बऱ्याच वेळा रस्त्याच्या कडेला जर का रस्त्याचं काम सुरू असेल तर रस्त्याच्या कडेला तुम्ही ते स्टोन कोलॅप्स करताना, स्टोन ब्रेक करताना बघितलं असेल, दगड फोडताना. पाहिले का रे दगड फोडताना? Yes, sir. Yes, sir. फोडताना ज्यावेळेस हॅमर त्या स्टोन वरती आदळला जातो, ज्यावेळेस तो हातोडा दगडावरती आदळला जातो त्यावेळेस त्या हॅमरने जास्त अमाऊंटचा फोर्स हा त्या स्टोन वरती कमी टाइम पिरियड वरती अप्लाय केला जातो. म्हणजे मोमेंटरीली हायर मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स इज टू ऍक्ट ऑन द सेम. आणखी एक एक्झाम्पल देतो. ज्यावेळेस ऍक्सिडेंट होतात, ऍक्सिडेंट ज्यावेळेस होतो त्यावेळेस हाय व्हेलॉसिटीची व्हेकल जर का दुसऱ्या व्हेकल वरती आदळली तर त्या केसमध्ये ज्या गाडीची व्हेलॉसिटी जास्त आहे, तिचं मोमेंटम जास्त आहे, ती जास्तीचा फोर्स किंवा हाय मॅग्निट्यूडचा फोर्स ह्या दुसऱ्या कारवरती किंवा दुसऱ्या गाडीवरती कमी टाइम पिरियड साठी अप्लाय करते. दॅट इज ऑल्सो नथिंग बट द इम्पल्सिव्ह फोर्स. म्हणजे ज्या ज्या वेळेस ऍक्सिडेंट होतात, ज्याच्या वेळेस कोलिजन होतो त्या त्या केसेसमध्ये ऍक्ट होणारा फोर्स हा आपण इम्पल्सिव्ह फोर्स असं म्हणू शकतो. ओके, means when the force of a large magnitude used to act on the body for a so small interval of a time, then in that case we can say that there is a impulsive force, isn't it? Then what is impact then? आता impulse आपल्याला कळलं किंवा impulse तुम्हाला साधे एक्झाम्पल देतो. आपण जर का बऱ्याच वेळा आपण टिचकी मारली म्हणतो, आपण बोर्डवरती मारली असेल किंवा भिंतीवरती मारतो किंवा असं कुठेतरी एखाद्या साईडलाच आपण करतो, जस्ट असं थ्रो करतो, त्या केस मधला ऍक्ट होणारा फोर्स हा इम्पल्सिव्ह फोर्स आहे. किंवा ज्यावेळेस आपण बॅट बॉल खेळतो त्यावेळेस आपण ज्यावेळेस बॅटने बॉल टोलवतो म्हणजे ज्यावेळेस दोघांचा बॉलचा आणि बॅटचा कॉन्टॅक्ट येतो त्यावेळेचा कॉन्टॅक्टिंग टाइम पिरियड हा खूप कमी असतो, परंतु बॅट्समनने मारलेला बॉल हा 6 जातो. म्हणजेच काय, तिथे तर लार्ज अमाऊंटचा फोर्स आहे, बॅट आणि बॉल ह्या दोघांच्या मध्यंतरी ऍक्ट होतो, परंतु त्याचा टाइम इंटरव्हल कॉन्टॅक्टिंग पिरियड बॉल आणि बॅटचा हा खूप स्मॉल असतो.
That is nothing but the another example of impulse or impulsive force we can say. मग impact म्हणजे काय? What does it mean about the impact? So whenever the impulsive force is to act on the body, what does happens on the bodies? Impulsive force act झाल्यानंतर ना काय होतं? एखादी व्हेइकल मोशन मध्ये आहे आणि तिला पाठीमागून दुसऱ्या व्हेइकलने टक्कर दिली, तीही मोशन मध्येच होती. इम्पल्सिव्ह फोर्स ऍक्ट झाला त्यावेळेस काय होतं रे? व्हॉट इज अ नेट इफेक्ट ओव्हर देअर रिगार्डिंग द व्हेलॉसिटीज आय विल टॉक अबाउट. आय वुड लाईक टू कन्सिडर हियर. वेलोसिटी ब्रेक होते. वेलोसिटी ब्रेक होते. व्हेलॉसिटी ब्रेक होते आणि दुसऱ्याची व्हेलॉसिटी ती वेलोसिटी त्याला भेटते. इन्क्रीज होते. इन्क्रीज होते. म्हणजे काय होतं, जर का समोरून जाणारी गाडी किंवा ज्या व्हेइकलला पाठीमागून जाणारी व्हेइकल स्ट्राईक होते, त्यावेळेस जे पुढे असणारी व्हेइकल असते तिची व्हेलॉसिटी वाढते आणि जी पाठीमागून स्ट्राईक होणारी धडकणारी जी व्हेइकल असते तिची व्हेलॉसिटी कमी होते. बरोबर. त्या दोघांचे ज्यावेळेस कोलिजन होतो त्यावेळेस काय होतं, तर एकाची व्हेलॉसिटी कमी होतीये, दुसऱ्याची व्हेलॉसिटी वाढते. ती कशामुळे होतीये, तर इम्पल्सिव्ह ऍक्शनमुळे होतीये. म्हणजे पाठीमागून स्ट्राईक करणाऱ्या व्हेइकलने काय केलं, इम्पल्सिव्ह फोर्स त्याच्यावरती अप्लाय केला. कमी मोमेंटसाठी किंवा ठराविक टाइम शॉर्ट इंटरव्हल ऑफ टाइमसाठी त्याने खूप मोठा किंवा फोर्स अप्लाय केला कोणावरती, पुढे जाणाऱ्या व्हेइकलवरती. त्याच्यामुळे काय झालं, तर पुढच्या व्हेइकलची व्हेलॉसिटी वाढली आणि पाठीमागच्या व्हेइकलची व्हेलॉसिटी कमी झाली. तर व्हेलॉसिटी कमी झाली म्हणजे काय कमी होतंय आणि काय वाढतंय रे, इन टर्म्स ऑफ मास जर का कन्सिडर केलं तर. If you consider the mass and the velocities, then which entity is increasing or which entity is decreasing here? दोन ऑब्जेक्ट कोलाइड झाले. I would like to go for a board so that you will get the idea. Suppose that we have an two wheels, दोन चाकाचं आपण कन्सिडर करूया. This is a one wheel or one object we'll consider. This is a platform, straight line आहे. This is a straight line we'll consider over which those objects are moving. This is a one object and another object of a same shape but of a smaller size we'll consider, or larger size I would like to consider over here. हा मोठ्या साईजचा आहे. समजा both are moving towards the right hand side. हा इकडे चाललेला आहे आणि हा सुद्धा इकडे चाललेला, राईट साइडला चाललेला आहे. But both are moving with a different velocities. Suppose that its velocity is a v1 and its velocity is a v2. दोघं चाललेले आहेत. Here consideration is that the v1 is greater than v2. v1 is greater than v2. The masses I would like to consider, the mass of the first object is m1 and that for the second object is the m2. Here now if the v1 is greater than v2, it means that after a certain time interval, means when those objects will move a certain distance, in that case there will be the chance of a striking. बरोबर. म्हणजे काय होणार आहे, पुढे जाऊन ते ऑब्जेक्ट काय होणार आहे, एकमेकांवरती कोलाइड होणार आहे. समजा आफ्टर सर्टेन टाइम they are colliding somewhere else here. Suppose that this is our larger object in a dimension, field आपण consider केलेला आहे, and here I would like to consider that a smaller one. आपलं छोटं वालं व्हील आहे. हे दोघं स्ट्राईक झाले इथं, एकमेकाला धडकले इथं. आता हे ज्यावेळेस एकमेकांना धडकणार किंवा स्ट्राईक होणार आहेत त्यावेळेस एकाची व्हेलॉसिटी वाढते आपण म्हणतोय, दुसऱ्याची व्हेलॉसिटी कमी होती. बरोबर. समजा हे दोन्ही बॉल्स हे रबरी आहेत, बोथ आर इलास्टिक, प्युअरली इलास्टिक मटेरियल आहे दोघांचं, बट मासेस आर डिफरंट. ऑब्विसली m1 विल बी मोर देन दॅट ऑफ द m2. माझा प्रश्न असा होता, जर का कोलिजन झालं तर ऑब्विसली v2 जे आहे, म्हणजे आफ्टर कोलिजन, समजा मी त्याला v1 ऐवजी आपली u1 म्हणायला पाहिजे होतं, लेट इट बी नाउ. ही व्हेलॉसिटी जी आहे v2 ही आहे ती नंतर काय होणार आहे, v1 पेक्षा आफ्टर कोलिजन जास्त होणार आहे. त्यावेळेस जर का आपण मासेस कन्सिडर केले तर व्हॉट विल हॅपन अबाउट द मोमेंटम्स, दोघांच्या मोमेंटम बद्दल काय होईल रे, व्हॉट विल हॅपन अबाउट. सर v2 चं मोमेंटम वाढेल. कमी झाल्यामुळे मोमेंटम कमी होईल.
आणि अ, V2 चं व्हेलॉसिटी वाढल्यामुळे मोमेंटम वाढेल. कोणाचं मोमेंटम वाढेल? V2 चं. म्हणजे याचं मी U1 U2 करतोय आपल्याला समजण्यासाठी, अंडरस्टँडिंग होण्यासाठी. सेकंड ऑब्जेक्ट म्हणजे M2 वाला आहे, फर्स्ट ऑब्जेक्ट म्हणजे M1 वाला आहे. इनिशियल व्हेलॉसिटीज बिफोर कोलिजन U1 आणि U2 आहेत आणि इथं U1 इज ग्रेटर दॅन U2 असणार आहे. U1 म्हणजे बिफोर इम्पॅक्ट जी व्हेलॉसिटी आहे ती U1 जी आहे ती U2 पेक्षा मोठी आहे. U1 is greater than U2 means there will be a chance of a collision. Obviously कारण U1 जास्त आहे म्हणजे जास्त स्पीडने चाललंय ते 100% पुढे जाऊन काय होणार आहे ते मास M2 वरती आदळणार आहे. मग त्या केसमध्ये काय होणार आहे नंतर ना जर का आपण फायनल व्हेलॉसिटीज आफ्टर इम्पॅक्ट V2 आणि V1 घेतल्या, V2 आणि V1 जर का घेतली आपण तर त्या केसमध्ये ह्या दोघांच्या व्हेलॉसिटी बद्दल आपण काय म्हणता येईल? कोणाची जास्त असेल आणि कोणाची कमी असेल? V2 is greater than V1. V2 is greater than V1. बरोबर? मी असं लिहिलेलं आहे V1 is less than V2 or V2 is greater than V1 असणार आहे. मग जर का थोडा वेळ आपण असं अझूम करूया की दोघांचं मास सेम आहे. So time being will assume that the mass of both the object is the same one. M1 is equals to M2 आहे. M1 is equals to M2 आहे. साईजला भलेही ते छोटे मोठे असतील परंतु दोघांची जी मासेस आहेत ते सेम आहेत. तर सुरुवातीला मोमेंटम कोणाचं जास्त असेल? बिफोर कोलिजन मोमेंटम जे असणार ते कोणाचं जास्त असेल? M1. M1 M1 म्हणजे चं. M1 U1 is greater than M2 U2 असणार. दिस इज बिफोर कोलिजन. आफ्टर कोलिजन कोणाचं मोमेंटम जास्त होईल रे? V2. M2 M2 V2. M2 V2 बरोबर. म्हणजे M2 V2 will be greater than M1 V1. Clear? M2 V2 is greater than M1 V1. तर ज्या वेळेस इम्पल्सिव्ह फोर्स ऍक्ट झाला किंवा ज्या वेळेस त्याच्यावरती दोघांचं कोलिजन झालं, समजा मी इथे दाखवून देत होते. दिस इज अन कोलिजन आय वुड लाईक टू शो ओव्हर हिअर. जस्ट अ मिनिट. कोलिजन होत असताना या ऑब्जेक्टने म्हणजे पाठीमागून टक्कर दिली येते बरोबर. त्यावेळेस जो फोर्स ऍक्ट झाला तो फोर्स आपला हा F होता. तो जो फोर्स होता आपला समजा पहिल्याने अप्लाय केला म्हणून मी त्याला F1 असं म्हणतो. F1 आहे बरोबर. आणि त्याने फोर्स अप्लाय केल्यामुळे काय झालं पुढचा ऑब्जेक्ट पुढे गेला. परंतु ज्या वेळेस स्ट्राईक होणार त्यावेळेस सडनली जी व्हेलॉसिटी V1 किंवा व्हेलॉसिटी जी U1 होती ऑन द वर्ज ऑफ इम्पॅक्ट किंवा जस्ट ऍट द टाइम ऑफ इम्पॅक्ट ज्यावेळेस स्ट्राईक झालं ज्यावेळेस कोलिजन झालं धडक आली त्यांची ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस U1 ही व्हेलॉसिटी किती असेल ऍट द टाइम ऑफ स्ट्राईक? U1 greater than U2. U1 ग्रेटर दॅन U2 एक्झॅक्टली. ऍक्सिडेंट होताना परंतु ऍक्सिडेंट झाला मेकॅनिझम कम्प्लीट झालं त्या मोमेंटला U1 ही 0 होऊ शकेल का रे? नाही सर, कमी होईल त्याची व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी कमी होईल बरोबर. म्हणजे कमी होईल. डिपेंड करणार. इट विल डिपेंड ऑन द कंडिशन. इजंट इट? म्हणजे याचा अर्थ काय झाला ज्या वेळेस इम्पल्सिव्ह फोर्स ऍक्ट होतो त्या वेळेस ऑब्जेक्टचं मोमेंटम हे कंपल्सरी चेंज होणार. म्हणजे इनिशियली फर्स्ट ऑब्जेक्टचं मोमेंटम हे सेकंड ऑब्जेक्टच्या मोमेंटम पेक्षा जास्त होतं परंतु ज्यावेळेस इम्पॅक्ट झाला किंवा इम्पल्सिव्ह फोर्स ऍक्ट झाला कोलिजन झालं त्यावेळेस काय झालं तर त्यावेळेस जो ज्याला स्ट्राईक झाला त्याचं मोमेंटम हे जो स्ट्राईक झाला त्याच्यापेक्षा जास्त झालं. म्हणजेच M2 चं मोमेंटम हे M1 च्या मोमेंटम पेक्षा जास्त झालं. इट मीन्स दॅट व्हेनेवर देयर इज अन इम्पल्सिव्ह फोर्स in that case there is a change in a momentum of the object. क्लिअर? जे आपण पाठीमागे एक्झाम्पल घेतलं होतं की आपण बोटीमधून जंप बाहेर करतो त्यावेळेस काय होत होतं तर त्यावेळेस कंपल्सरी तिथं इम्पल्सिव्ह फोर्स ऍक्ट होत होता. म्हणजे आपण जंप करताना सडनली फोर्स लावला होता. याच्या अगोदर आपण त्या बोटीमध्ये बसलेलोच होतो किंवा उभा राहिलेलो होतो परंतु आपलं जे फोर्स होतं ते वेट एवढं ऍक्ट होत होतं. परंतु ज्यावेळेस आपण जंप आउट केलं त्यावेळेस काय झालं सडनली आपण ऍडिशनल फोर्स तिथं ऍक्ट केला त्याच्यामुळे काय झालं इम्पल्सिव्ह ऍक्शन तयार झाली आणि मोमेंटम बरोबर चेंज झाली. मोमेंटम आपणालाही मिळाली राईट साईडला मिळाली होती आणि त्या बोटीला मोमेंटम बरोबर लेफ्ट साईडला मिळाली कारण दोघांना काय फोर्सेसला काय करायचं होतं एकमेकांना बॅलन्स करायचं होतं. सो मॅथमॅटिकली वी कॅन से दॅट द इम्पल्स इज नथिंग बट द फोर्स इनटू टाइम इंटरवल.
isn't it? Is equals to काय असणार आहे? चेंज इन अ मोमेंटम. चेंज इन मोमेंटम ऑफ अ ऑब्जेक्ट. म्हणजेच काय? सो फोर्स इंटू टाइम इज इक्वल्स टू इनिशियल मोमेंटम मायनस फायनल मोमेंटम असेल. कसे आपल्याला लिहिता येईल ते, बरोबर? म्हणजेच काय असेल? I would like to write as a final momentum minus initial momentum. Exactly. बरोबर. आता या केस मध्ये जर का इथं आपण फोर्स F म्हणजे एकच फोर्स घेतला होता, जर का आपण जास्त फोर्सेस घेतली म्हणजे काय, या बाजूने F1 ऍक्ट होतोय, इकडच्या बाजूने दुसरा F2 आहे, इकडच्या बाजूने तिसरा F3 आहे, म्हणजे एकच ऑब्जेक्ट आहे परंतु वेगवेगळ्या ठिकाणी तो कॉन्टॅक्ट होतोय. म्हणजे कुठेतरी बोनेट स्ट्राईक होते, कुठेतरी साईडला हेडलाइट स्ट्राईक होती, असं कन्सिडर केलं तर इथं नंबर ऑफ फोर्सेस असणार, बरोबर? आणि जर का नंबर ऑफ फोर्सेस असतील तर तिथं काय होणार, त्यांचा रिझल्टंट फोर्स आर येणार. म्हणजे काय येणार, आर इंटू टी, जस्ट मिनिट, आर इंटू टी म्हणजे रिझल्टंट फोर्स घेतला मी, इज इक्वल्स टू काय येणार, फायनल मायनस इनिशियल मोमेंटम. ब्रॅकेट मध्ये लिहितो मी, फायनल मायनस इनिशियल मोमेंटम. बरोबर. आता या केस मध्ये जर का रिझल्टंट फोर्स 0 झाला तर काय होईल रे? इफ रिझल्टंट फोर्स इज 0 देन व्हॉट विल हॅपन? रिझल्टंट फोर्स जो आहे, Then momentum becomes zero. Then change in momentum becomes zero. मोमेंटम 0 होईल की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम 0 होईल? ओके, Rate of change of movement. चेंज ऑफ मोमेंटम 0 होईल. म्हणजे काय होईल, लेफ्ट साइड 0 झाली आपली, रिझल्टंट फोर्स मी 0 पकडला, बरोबर? मी तो 0 लिहिला. राईट साइडला काय असणार आहे, पुन्हा एकदा फायनल मोमेंटम म्हणजे समजा m इंटू फी म्हणतो मी थोडा वेळ, टाइम बिंग फी फायनल व्हेलॉसिटी घेतो आणि m म्हणजे मास कन्सिडर करतो, मायनस इनिशियल मोमेंटम काय असणार आहे, मास m इंटू इनिशियल व्हेलॉसिटी u असणार आहे, बरोबर? म्हणजे याचा अर्थ काय झाला, जर का मी इकडे लेफ्ट साइडला 0 आहे, मी मायनस mu राईट साइड सॉरी लेफ्ट साइडला घेतला तर काय होईल, तो प्लस होईल, m इंटू u इज इक्वल्स टू काय येणार आहे आता, m इंटू फी आला. म्हणजेच काय झालं रे, हे इनिशियल मोमेंटम इज इक्वल्स टू काय झालं, फायनल. आलं लक्षामध्ये? म्हणजे काय झालं, इथं मोमेंटम कन्झर्व झाली. कधी, ज्या वेळेस नेट रिझल्टंट फोर्स हा 0 असेल त्यावेळेस मोमेंटम हे आपलं कंपल्सरी कन्झर्व झालं किंवा मोमेंटम हे कंपल्सरी कन्झर्व होत आहे. क्लिअर? तर मोमेंटम तुम्हाला मी आणखी एक एक्झाम्पल देतो. तुम्ही बऱ्याच वेळा हे बघितलं असेल, एखादा समजा वुडन प्लॅंक आहे सपोज दॅट, किंवा समजा हा रबरी बॉल आहे. जस्ट अ मिनिट, आय वुड लाइक टू कन्सिडर दिस एज अ रबर बॉल रेस्टिंग ऑन अ सरफेस. हा जो रबरी बॉल आहे याचं मास m1 आहे असं आपण अजूम करूया, आणि हा रेस्ट करतोय जमिनीवरती असा, आणि याला काय केलं, इकडच्या साईडने म्हणजे लेफ्ट साईडने फायर केलं, लेफ्ट साईडने याच्यावरती फायरिंग केलं, आणि फायर केल्यामुळे काय झालं, त्याच्यावरती बुलेट स्ट्राईक झाली. समजा बुलेट म्हणजे बंदुकीची गोळी आहे, इकडून आपण फायरिंग केलं आणि ती बंदुकीची गोळी काय झाली, याच्यावरती येऊन स्ट्राईक झाली, आणि ती काय झाली, स्ट्राईक झाल्यानंतर ना याच्यामध्ये एम्बेडेड झाली म्हणजे रुतून बसली आतमध्ये. जर का ती बंदुकीची गोळी या रबरी बॉल वरती येऊन रुतून बसली, जिचं मास समजा आपण m2 एवढं घेऊयात, मास तिचं m2 घेतो मी, तिची इनिशियल व्हेलॉसिटी u1 एवढी घेतो, आणि जो आपला हा ऑब्जेक्ट आहे m1 त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 असणार आहे, कारण तो काय होता, त्याची मोशन 0 होती, म्हणजे याची व्हेलॉसिटी जी होती ती 0 होती, कारण तो रेस्ट कंडिशन मध्ये असं आपण अझूम केलेला आहे. दिस ऑब्जेक्ट इज ॲट अ रेस्ट. ओके. आता जर का या टाइपचं जर का मेकॅनिझम असेल आपल्याकडे, तर आफ्टर इम्पॅक्ट काय होईल रे, व्हॉट विल हॅपन आफ्टर इम्पॅक्ट किंवा आफ्टर कोलिजन काय होईल, एक ऑब्जेक्ट होता आपला ज्याचं मास समजा, पुन्हा एकदा मी घेतो आणि एकदा रिपीट करतो, इकडच्या साईडने आपण गोळी घेतोय, तिचं मास मी m1 घेतोय, तिची व्हेलॉसिटी जी आहे स्ट्रायकिंगची इनिशियल व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, येताना तिची व्हेलॉसिटी u1 एवढी आहे. हा ऑब्जेक्ट याचं मास m2 एवढं आहे, आणि याची जी व्हेलॉसिटी आहे ती 0 आहे, इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे, म्हणजे हा रेस्टला आहे. याची इनिशियल व्हेलॉसिटी मी u असं म्हणतो त्याला, किंवा u2 असं म्हणतो, ती आपली 0 आहे इनिशियल व्हेलॉसिटी.
तर मी कंडिशन काय सांगतोय की ज्या वेळेस ही बंदुकीची गोळी बुलेट ज्यावेळेस त्याच्यामध्ये स्ट्राईक होते त्याच्यामध्ये एम्बेडेड होते, रुतून बसतीये, पण तिची व्हेलॉसिटी खूप जास्त आहे, तर त्या केसमध्ये आफ्टर इम्पॅक्ट किंवा ते स्ट्राईक झाल्यानंतर ना कोलाइड त्याच्यावरती रुतल्यानंतर ना ती गोळी काय होईल रे? व्हॉट विल हॅपन? Object will gain velocity. ऑब्जेक्ट विल गेट अ व्हेलॉसिटी. ती गोळी त्याच्यामध्ये रुतून बसली आहे. म्हणजे काय होईल तर मास m2 जे होतं त्याच्यामध्ये ते तर गोळी आतमध्ये जाऊन बसेल आणि दोघं एका कॉमन व्हेलॉसिटीने पुढे जातील, बरोबर का? Yes, sir. दोघं एका कॉमन व्हेलॉसिटीने पुढे जातील. समजा मी त्या गोळीचा शेप या साईजचा घेतो असं, हा जस्ट मिनिट, सो दॅट यू विल गेट द आयडिया. Okay, suppose that this is a bullet we'll consider. Okay, it is striking on a ball. आणि काय झालं, आफ्टर स्ट्रायकिंग इट गॉट एम्बेडेड. ही काय झाली, याच्यामध्ये आतमध्ये रुतून बसली अशी. म्हणजे इथं काय येणार, आता कंबाईन मास येणार, m1 प्लस m2 येणार, कारण आतमध्ये गोळी बसली. आता m1 प्लस m2 येणार आणि दोघांची व्हेलॉसिटी काय असणार आहे, सेम असणार आहे, बरोबर. त्या सेम व्हेलॉसिटीला आपण कंबाईन व्हेलॉसिटी फी कंबाईन किंवा VC असं लिहितो. VC काय इंडिकेट करते, तर VC म्हणजे कंबाईन व्हेलॉसिटी आहे आणि आता हे दोघ जण काय व्हायला लागले, बोथ आर मुव्हिंग नाउ टुवर्ड्स द राईट हँड साइड. हे बरोबर राईट हँड साइडला चालले. आता ज्या इथं जर का आपण बघितलं, जेवढी मोमेंटम हे लॉस करणार आहे, कोण, ही गोळी लॉस करणार आहे, म्हणजे ज्यावेळेस स्ट्राईक होते ही गोळी त्यावेळेस काय होते, हिची मोमेंटम लॉस होतीये. हिची मोमेंटम सुरुवातीची किती होती, m1 u1 होती आणि ह्या बॉलची मोमेंटम किती होती, m2 into u2, पण u2 झिरो होता, Zero. म्हणजे मोमेंटम झिरो होती. परंतु ज्या वेळेस ही गोळी जी आहे, बुलेट आहे, ह्या बॉलवरती स्ट्राईक होते त्यावेळेस तिची मोमेंटम काही प्रमाणामध्ये लॉस होते आणि ती मोमेंटम कोण गेन करतो, तर हा बॉल गेन करतो आणि दोघांची कंबाईन व्हेलॉसिटी VC एवढी मिळते आणि दोघं नंतर बरोबर एका सेम प्लेन मध्ये जातात. म्हणजेच जर का आपण इथं मोमेंटमच्या भाषेमध्ये लिहिलं तर इनिशियल मोमेंटम येणार m1 u1 येणार. ओके, m1 u1 फक्त असणार, कारण m2 u2 काय आहे, झिरो आहे. समजा m1 u1 हे आपलं काहीतरी मॅग्निट्यूड असेल, काहीतरी असेल, ते बिफोर इम्पॅक्ट आहे आणि आफ्टर इम्पॅक्ट काय असणार, तर m1 प्लस m2 इंटू फी कंबाईन असणार, m1 प्लस m2 इंटू फी सी, म्हणजे आपण त्याला कंबाईन व्हेलॉसिटी असं म्हटलं. मग या केसमध्ये पुन्हा एकदा जर का आपण दोघांची सम बघितली, कोणाची, इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम, तर ती पुन्हा एकदा सेम येते. म्हणजेच काय येणार ते m1 इंटू u1 एवढे येणार. आफ्टर कोलिजन जेवढी मोमेंटम होती किंवा मिळाली त्या बॉलने जेवढी लॉस केली तेवढी कुणी गेन केली, तर त्या बॉलने गेन केली. म्हणजे बुलेट व्हेन स्ट्रायकिंग ओव्हर अ बॉल, बुलेट हॅज लॉस्ट सम मोमेंटम. तिचं जे मास इंटू व्हेलॉसिटी जो प्रॉडक्ट होता त्याच्यापैकी काही तिने लॉस केला आणि तो गेन कुणी केला, तर त्या बॉलने गेन केला. आणि त्या दोघांचं मॅग्निट्यूड पुन्हा एकदा किती होणार आहे, तर जेवढं इनिशियल मोमेंटम होतं कोणाचं, त्या बुलेटचं, तेवढं बरोबर होणार. It means that here also we can say that the momentum has been conserved and the resultant force R became a zero. कधी ज्यावेळेस ते आतमध्ये येऊन बसणार त्यावेळेस रिॲक्शन इज इक्वल्स टू ऍक्शन असणार. रिॲक्शन कोण देणार, बॉल देणार, ऍक्शन कोण करणार, तर ही बुलेट करणार. आपण असं अजून करूया की सरफेस हा स्मूथ आहे, फ्रिक्शनलेस आहे, त्यावेळेस बुलेटने स्ट्राईक केलेला फोर्स एवढा बरोबर ह्याचा फोर्स होणार, रिॲक्टिव्ह फोर्स कोणाचा, त्या बॉलचा होणार, रिझल्टंट फोर्स झिरो होणार आणि बरोबर तिथं मोमेंटम पुन्हा एकदा काय होणार, तर कन्झर्व होणार. So this is all about a conservation of a momentum and a impulse momentum we can say. तर पुढचा जो टाइप येतो आपला तो म्हणजे इम्पॅक्ट झाल्यानंतर ना, or at the time of the impact it used to have a different types. ज्यावेळेस इम्पॅक्ट होतो त्यावेळेस ज्यावेळेस दोन ऑब्जेक्ट एकमेकांवरती स्ट्राईक होतात त्यावेळेस ते वेगवेगळ्या पद्धतीने स्ट्राईक होतात. मग वेगवेगळ्या पद्धतीने स्ट्राईक होताना त्याच्यानुसार आपण इम्पॅक्टचे टाइप पाडतो. म्हणजे काय, सेंट्रल इम्पॅक्ट, इसेंट्रिक इम्पॅक्ट, डायरेक्ट इम्पॅक्ट, ऑब्लिक इम्पॅक्ट, इलास्टिक इम्पॅक्ट, प्लास्टिक इम्पॅक्ट. मग डायरेक्ट इम्पॅक्ट कधी म्हणायचं किंवा सेंट्रल इम्पॅक्ट कधी म्हणायचं? व्हेन टू से द इम्पॅक्ट इज अ डायरेक्ट इम्पॅक्ट और व्हेन टू से द इम्पॅक्ट इज अ सेंट्रल इम्पॅक्ट. कधी म्हणता येईल आपल्याला सेंट्रल इम्पॅक्ट आहे किंवा डायरेक्ट इम्पॅक्ट आहे? Direct impact, central impact. Suppose that we have once again two objects colliding with each other.
Suppose that this is a straight horizontal surface and over which those two objects are moving. Once again, we'll consider the two balls are there of masses m1 and m2. This is a first one, and this I would like to as an another one of a mass m2. Its mass as a m1, its velocity before impact as a u1, that is the initial velocity I'm writing over here. Another one is the m2 and its initial velocity is the u2. Okay, and they are moving towards each other. म्हणजे काय होत आहे, both are moving towards each other. This is moving towards the left hand side, we consider, and the another one is moving towards the right hand side. So m1 is moving towards the right hand side and m2 is moving towards the left hand side. Okay, now when they are going to strike over each other at that time, म्हणजे ते ज्यावेळेस एकमेकावरती स्ट्राईक होणार त्यावेळी मी कंडिशन घेतो आता. सपोज दॅट दिस इज अ नेक्स्ट पोझिशन वेअर दे आर गोइंग टू कोलाइड विथ इच अदर. ते एकमेकावरती कोलाइड होत आहेत. ऍट दॅट टाइम दे विल बी इन अ कॉन्टॅक्ट विथ इच अदर. ते दोघं काय झाले, द सरफेस, सम सरफेस विल बी देअर इन अ कॉन्टॅक्ट विथ इच अदर. त्यावेळेस समजा हा जो सरफेस आहे कॉन्टॅक्टिंग सरफेस, जो कॉन्टॅक्टिंग सरफेस आहे दोघांच्या मधला, तो म्हणजे मी त्याला टँजेंट काढतो. जो कॉन्टॅक्टिंग सरफेस आहे, आय वुड लाईक टू गो फॉर अ टँजेंट टू दॅट कॉमन कॉन्टॅक्टिंग सरफेस. हा जो कॉमन कॉन्टॅक्टिंग सरफेस आहे, या कॉमन कॉन्टॅक्टिंग सरफेसला मी एक टँजेंट काढलेली आहे. ती एक्झॅक्टली व्हर्टिकल असणार आहे, कारण दोघं एकमेकाला बरोबर असे समोरासमोर धडकत आहेत. बरोबर, म्हणजे काय झालं, तर स्ट्राईक होताना बरोबर हॉरिझॉन्टल प्लेनला असेल आणि मी काय केलं, त्याला बरोबर एक टँजेंट काढली कॉमन त्या कॉन्टॅक्टिंग सरफेसला. तर ज्यावेळेस मी कॉमन टँजेंट काढेल, त्या टँजेंटला जर का मी नॉर्मल लाईन ड्रॉ केली, म्हणजे कशा पद्धतीने असेल, सपोज दॅट दिस इज अ नॉर्मल लाईन परपेंडिक्युलर टू दिस कॉमन कॉन्टॅक्टिंग सरफेसेस. ह्या कॉमन कॉन्टॅक्टिंग सरफेसेसला मी ही एक लाईन परपेंडिक्युलर काढली. त्या लाईनला आपण लाईन ऑफ इम्पॅक्ट असं म्हणतो. दिस इज कॉल्ड ॲज लाईन ऑफ इम्पॅक्ट. कोणाला म्हणायचं लाईन ऑफ इम्पॅक्ट? अशी लाईन जी आपल्या कॉमन कॉन्टॅक्टिंग सरफेसला परपेंडिक्युलर आहे, किंवा कॉमन कॉन्टॅक्टिंग सरफेसेसला जी टँजेंट असते त्या टँजेंटला काढलेली लाईन जी परपेंडिक्युलर असते त्या लाईनला आपण लाईन ऑफ इम्पॅक्ट असं म्हणतो. सर्वांना समजतंय? दोन रबरी बॉल घेतले होते इथे मी, प्युअरली इलास्टिक मटेरियलचे आहेत. दोघं एकमेकांना स्ट्राईक होत आहेत. स्ट्राईक होताना त्या दोघं एकमेकाला कोलाइडिंग झाले. इथं हा कॉन्टॅक्टिंग सरफेस आहे, त्या कॉन्टॅक्टिंग सरफेसला मी एक टँजेंट काढली अशी उभी, आणि त्या टँजेंटला म्हणजे कॉन्टॅक्टिंग सरफेसलाच मी एक परपेंडिक्युलर लाईन काढली अशी. ती जी परपेंडिक्युलर लाईन जी आहे त्या लाईनला आपण लाईन ऑफ इम्पॅक्ट असं म्हणतो. क्लिअर? मग ही लाईन ऑफ इम्पॅक्ट जर का अशी असेल, त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस आपला इम्पॅक्ट होतोय, तो इम्पॅक्ट होत असताना दोघांच्या व्हेलॉसिटी जर का आपण कन्सिडर केल्या, समजा याची व्हेलॉसिटी काय होती आपली u1 होती, ही समजा याच लाईन वरती आहे, सेंटर वरती. तिचा मी कलर चेंज करतो, दोघांचं मी ग्रीन घेतो म्हणजे आपल्या लक्षात येईल ते. सपोज दॅट दिस इज इट्स velocity which is on the line of impact, and at the same time the velocity of another object that is a mass m2 is also on the same line of impact. दोन्ही व्हेलॉसिटी कशा झाल्या, लाईन ऑफ इम्पॅक्ट वरती झाल्या. म्हणजे u1 आणि u2 जे होत्या त्या दोन्ही काय झाल्या, बरोबर लाईन ऑफ इम्पॅक्ट वरती आल्या. दोन्ही व्हेलॉसिटीज लाईन ऑफ इम्पॅक्ट वरती जर का आल्या, तर आपण त्या इम्पॅक्टला डायरेक्ट इम्पॅक्ट असं म्हणतो. isn't it? बघा मी काय म्हणतो ते, when the two objects are colliding with each other, in that case if their velocities are on the same line of impact, in that case that impact is called as a direct impact. So this is an example of direct impact. काय होतं, इथं दोघांच्या व्हेलॉसिटीज लाईन ऑफ इम्पॅक्ट वरती आहेत.